नाही नाही, उद्धव ठाकरे नको. मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला. उघड भगव्याशी बेईमानी करणारी अवलाद तुमची. तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे. रोज यांची साल्टी काढली असती मी, रोज. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला. बिन शर्ट. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट. उघड पाठिंबा दिला म्हणजे बिन शर्ट ना. मग बरोबर का चूक आहे काय? नाही नाही, उद्धव ठाकरे नको. मी हा बघा शर्ट काढला, बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला. उघड. काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून, ढोंग करून पाठिंबा दिला. लढण्याचं नाटक करून केलं. अरे आम्ही नाटक करणारी माणसं नाहीत. नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते. आम्हाला जमत नाही, आम्हाला नाही जमत. पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही 5 टप्प्यात नाही, आणखी 10 टप्प्यात व्हायला पाहिजे होती. रोज यांची साल्टी काढली असती मी, रोज. कारण एकदा बघा, आपल्याला शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम्र आहे, सगळ्यांशी नम्रपणाने वागतो. तुम्ही प्रेमाने वागा, आम्ही प्रेमाने वागू. पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखं काढू, आम्ही वाघ नखं काढू. आता मुनगट्टी वार ज्यांचे नख उपटले चंद्रपूर मध्ये, ते लंडन मध्ये पुन्हा वाघ नखं आणायला चाललेत. अहो कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय? कशाला अपमान करताय? एक तर तुमची पात्रता नाही, गद्दार मानसिकतेची तुम्ही, भगव्याशी बेईमानी करणारी अवलाद तुमची. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो, त्याच्यावरती कोणतं सिम्बॉल नव्हतं, काही नव्हतं. पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला. कुठलं काय यांचं चिन्ह छापा, कुठलं काय. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही. आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा आहे, तो भगवाच असला पाहिजे. मशालीचा प्रचार वेगळा करा, मशालीचा प्रचार वेगळा करा. मशाली आपली धगधगती मशाल आहेच, पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यांना आपल्याला गाडायचंय. म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणतेही चिन्ह टाकू नका. आपला शिवसेनेचा भगवा भगवाच असला पाहिजे. एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा? अरे कोणाचा भगवा? हा छत्रपतींचा भगवा, शिवरायांचा भगवा, हिंदूंचा भगवा, मराठी माणसाचा भगवा, महाराष्ट्राचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा आहे, साधू संतांचा भगवा आहे. त्यावेळेला कोणी असं केलं होतं? तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा, ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा नाहीच. भगवा भगवा आहे आणि मशालीची साधर्म्य असणार आहे. जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना, मशाल दिसते, तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे.